नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमधून. पाहू शकता इथं डायरेक्ट कोबरा, हायना, बिबट्या हे सगळं पाहून चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले, पण हिंमत नाही सोडली आणि आम्ही वर चढलो. चढल्यावर काय भाऊनं डायरेक्ट झेंडा रवला आणि इकडं काय तर नुसतं आमच्या रितेशचं चालणं कमी पडणंच जास्त होतं. काही 4-5 डायरेक्ट धडाधड पडून गेला. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मग म्हणलं आता या टिकट्याचं आपल्याचं काही काम आहे नाही, तर एरोप्लेन बनवा, उडवा, बनलं तर याच्यातच वापस जाता येते. मग आम्ही जसं उतरणं चालू केलं तसं भाऊ की आपल्या बाळाभाऊनं एकदम हनुमान चालीसा म्हणणं चालू केलं. एवढा जास्त जोश येत होता, एवढी जास्त मजा आली. मग ठरवलं की आता इथं नारेबाजी करायचीच म्हणलं. मग काय केली ना चालू हो. पाहू शकता नारेबाजी बी एकदम भयानक होती आमची, आम्हाला काही तोडच नाही होता. मग हे पाहू शकता पायऱ्याचा व्ह्यू किती जास्त खतरनाक होता गाईज. पण हा व्ह्यू जेवढा जास्त सुंदर होता ना त्याच्यापेक्षा जास्त डेंजर होता. एकदम इथून पडले की डायरेक्ट सर काय. मग काय समोर वाटचालीस चालू केली. बाळा बिलकुल पोरीसारखे टुपुक पाय टाकत होता. मग तिथून समोर निघालो. मग मनात भीती तर होती गाईज. चेहऱ्यावर पाहू शकता बिबट्या वगैरे दिसन का म्हणून, पण बिबट्या नाही दिसला. हा छोटासा खेकडा दिसला आणि तोही पळाला आम्हाला पाहून. आणि इकडं रोहन भाऊ म्हणे, भाऊ आपल्याला नाही जमत रे भाऊ म्हणे, चप्पल काढा लागते आणि उलटच चाला लागते म्हणे. म्हणलं ये बा तुला जसं यायचं आहे तसं, पडू नको म्हणलं फक्त. मग काय धबधबा दिसला मस्त, त्याच्या खाली उभं राहिलो. वरून पाणी धाड डोक्यात पडलं आणि कुठं आम्हाला चढायचं होतं कुठं उतरायचं होतं आम्हालाच नव्हतं समजत गाईज आम्ही कुठं चाललो होतो. मग फायनली उतरलो. कसे बसे व्ह्यू पाहू शकता. आवडल्यास फॉलो करा.